नमस्कार. शब्द या मनाचे मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज कविता 212. आज आपण घेतोय सबस्क्रायबर्स डिमांड. नैमित्तिक कविता आहे. आपले सबस्क्रायबर आहेत भाई दुबकर. त्यांनी विषय दिला होता अयोध्येत होणाऱ्या श्री राम पुनर्प्रतिष्ठापनेविषयीची कविता त्यांना ऐकायची. आज ती कविता आहे. अयोध्येत राम जन्मभूमीत होणारं राम मंदिर हे स्वप्न उराशी बाळगून अनेक पिढ्या जगल्या, नव्हे अनेक पिढ्या त्याच्यासाठी खपल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, इतकं ते आपल्या जिव्हाळ्याचं आहे. म्हणून आज ती कविता आहे. ऐकूया. शेकडो वर्ष प्रतीक्षा अखेर जिंकलं नाम. शेकडो वर्ष प्रतीक्षा अखेर जिंकलं नाम. पुन्हा होतंय मंदिर पुनश्च येतील राम. पुन्हा होतंय मंदिर पुनश्च येतील राम. अवधपुरी सजतीये अभूतपूर्व स्वागताला. आपण सगळेच जण टी व्हीवर बघतोय अयोध्येचा कायापालट. अवधपुरी सजतीये अभूतपूर्व स्वागताला. त्याचंच स्थान नव्याने त्याच्या चरणी लागायला. त्याचंच स्थान नव्याने त्याच्या चरणी लागायला. स्थानापन्न होतोय तो विश्वाचा विश्राम. स्थानापन्न होतोय तो विश्वाचा विश्राम. पुन्हा होतंय मंदिर पुनश्च येतील राम. पुन्हा होतंय मंदिर पुनश्च येतील राम. अनेक पिढ्या जगल्या हेच स्वप्न घेऊन. अनेक पिढ्या जगल्या हेच स्वप्न घेऊन. आपलं भाग्य थोर ते सत्य होताना पाहून. आपलं भाग्य थोर ते सत्य होताना पाहून. अनन्यतेने करूया आता त्याला प्रणाम. अनन्यतेने करूया आता त्याला प्रणाम. पुन्हा होतंय मंदिर पुनश्च येतील राम. पुन्हा होतंय मंदिर पुनश्च येतील राम. परत असं येण्यासाठी तो जात नाही कुठेच. परत असं येण्यासाठी तो जात नाही कुठेच. तो असतोच आपल्यात अगदी जवळ इथेच. तो असतोच आपल्यात अगदी जवळ इथेच. लाखो त्याचे भक्त तो भक्तांचं निजधाम. लाखो त्याचे भक्त तो भक्तांचं निजधाम. पुन्हा होतंय मंदिर पुनश्च येतील राम. पुन्हा होतंय मंदिर पुनश्च येतील राम. शेकडो वर्ष प्रतीक्षा अखेर जिंकलं नाम. पुन्हा होतंय मंदिर पुनश्च येतील राम. कशी वाटली आहे कविता? आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान सबस्क्रायबर्स डिमांड करत राहा, म्हणजे आपण छान कविता ऐकत राहू. पण त्यासाठी शब्द या मनाचे चॅनल ऐकत राहा, पाहत राहा. धन्यवाद.